किचन क्वीन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दोन प्रकारचे लिंबाचे लोणचे। दोन्ही लोणचे एकदम झटपट बनवून तयार होतात। तेल न वापरता, न वाफवता किंवा कोणताही मसाला न वापरता उपासाचे लोणचे आणि आपण डेली रूटीन मध्ये जे लोणचे खातो ते देखील लोणचे आपण कसं बनवायचं ते देखील पाहणार आहोत। ही रेसिपी कशी बनवायची ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग रेसिपीला सुरू करूया। आंबट गोड आणि तिखट असे लोणचे वर्षभर तुम्ही खाऊ शकता। इन्स्टंट लिंबाचे लोणचे बनवण्यासाठी या ठिकाणी मी मोठ्या साईजचे लिंबू घेतलेले आहेत। अशा प्रकारचे लिंबू घ्या आणि या लिंबांवरती एकही डाग नसायला पाहिजे असे लिंबू घ्या। आता सर्व लिंबांना एक एक करत आता मी कट करून घेणार आहे। एका लिंबाचे फक्त 8 फोडी करायचे आहेत, म्हणजे अर्ध्या फोडीचे 4 भाग करायचे आहेत, जेणेकरून लिंबामधील रस्सा जास्त गळून जाणार नाही। फ्रेश लिंबू घ्यायचे आहेत आणि या लिंबामधील आता एक एक करत फोडी झाल्याच्या नंतर यामधील सर्व बिया आपण जेवढ्या शक्य असतील तेवढ्या काढून घ्यायच्या आहेत। एका दुसरा बी राहिला तरी चालेल, काही हरकत नाही। ही रेसिपी बनवणे एकदम सोपं आहे। मी सांगितलेल्या पद्धतीने ही रेसिपी जरूर ट्राय करा। लिंबाच्या सर्व फोडी आता करून झालेल्या आहेत। आता आपण यामध्ये चवीनुसार सर्व मसाले टाकणार आहोत। सर्वप्रथम 2 टेबलस्पून मीठ टाकणार आहोत। 3 टेबलस्पून लाल तिखट टाकत आहे मी। तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता। जर तुम्हाला तिखट कमी खायचं असेल तर तुम्ही वापरू शकता। आता या ठिकाणी 1 कप मी साखर टाकलेली आहे आणि आता व्यवस्थित साखर, मीठ आणि लाल तिखट व्यवस्थित मिक्स करून घेऊया। साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी करू शकता किंवा जास्तही करू शकता, कारण तुम्हाला किती गोड लागणार आहे लिंबाचं लोणचं त्यावरती डिपेंड आहे। आता व्यवस्थितरित्या सर्व मसाले लिंबाला लागावेत म्हणून मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्या। पहा, आता लिंबाचं लोणचं आता आपल्या उपासासाठी आपण हे खाऊ शकतो। हे आता लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे। आता हे लिंबाचं लोणचं जर तुम्हाला डेली यूज मध्ये खायचं असेल तर त्यामध्ये आता आपण 1 टेबलस्पून हळद टाकलेली आहे। आता हे लिंबाचं लोणचं तुम्ही एरवी कधीही खाऊ शकता। हे देखील लोणचं फार टेस्टी लागतं। व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्या नंतर आता आपण हे लोणचं एका दिवसासाठी ठेवून देऊया। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता आपण या लिंबाच्या लोणच्याला उघडून पाहणार आहोत। पहा, साखरेला अशा प्रकारे छान असं पाणी सुटलेलं आहे। एक वेळेस आपण लोणच्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे दोन्ही प्रकारचं लोणचं बनवलेलं आहे। स्टार्टिंगला मी सांगितलेलं होतं की उपासाचं लोणचं कसं बनवायचं। हे आहे आपण रेग्युलर मध्ये खाल्लं जाणारं लोणचं, पण हे आताच खायला रेडी नाही। जवळपास वर्षभर हे लोणचं खराब होत नाही, त्यासाठी एक काळजी घ्यायची आहे। अशी एक काचेची भरणी घ्यायची आहे किंवा तुम्ही प्लास्टिकचे कंटेनर देखील घेऊ शकता आणि त्यामध्ये हे लिंबाचं लोणचं स्टोअर करायला ठेवून द्यायचं आहे। एक काळजी घ्यायची आहे की भरणी ही स्वच्छ धुतलेली पाहिजे आणि पाण्याचा एक देखील थेंब बसायला नाही पाहिजे, जेणेकरून आपलं लोणचं खराब होणार नाही। हे लोणचं थोडंसं पातळ छान लागतं। आता हे लोणचं जसं जसं मुरेल तसं तसं हे लोणच्याचा रस्सा एकदम घट्टसर बनवेल। लोणच्याचा रस्सा एकदम घट्टसर बनेल। नक्की ट्राय करा ही रेसिपी। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। सकाळी एक वेळेस हलवून घ्यायचं आहे। फक्त 5 ते 6 दिवसच या लोणच्याला हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला रस्सा सर्व लिंबांना व्यवस्थित लागेल। आंबट गोड तिखट असं चटपटीत आपलं लिंबाचं लोणचं तयार आहे। पहा किती छान रस्सा देखील झालेला आहे। नक्की ट्राय करा ही रेसिपी। पहा किती छान लोणचं आपलं दिसत आहे। ट्रान्सपरंट भरणीमध्ये भरल्यामुळे लोणचं देखील एकदम छान दिसत आहे।
रेसिपी.